असामान्यांचा गोष्टीरूपी प्रवास न म गोष्टी. संत, क्रांतिकारक, कलावंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या गोष्टी. वक्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ साहित्यिक डॉक्टर न म जोशी. दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान दररोज रात्री 8 वाजता पुणे दर्पणच्या यूट्यूब चॅनल, पुणे दर्पण फेसबुक आणि पुणे दर्पणच्या वेबसाईटवरून पाहायला विसरू नका. दररोज रात्री 8 वाजता. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला पाहिजेत अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री गोविंद देवगिरी महाराज यांनी मांडली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक वेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजेत. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे. दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. महाराज म्हणाले, राम मंदिराची उभारणी गुजरातमधील सोनपुरा कुटुंब करणार आहे. याच कुटुंबानं प्रसिद्ध सोमनाथाचं मंदिर, अंबाजीचं मंदिर बांधलं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणी देखील त्यांनी केली आहे. लार्सन अँड ट्युब्रो कंपनी यांच्यासोबत सहकार्य करून या मंदिराची उभारणी करणार आहे. राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे 161 फूट असणार आहे. हे मंदिर 2 मजली असेल. 2 मजल्यांवर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आलं आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यावर 161 फुटांचं मंदिराचं बांधकाम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ऐसा है कि निमंत्रण किसको देना किसको नहीं देना इसका बहुत गंभीर चिंतन चला है, क्योंकि हम लोग जब हमने मोदी जी को बुलाया है और वो आने वाले हैं, तो जो अनुशासन उन्होंने पूरे देश को बताया है वो सोशल डिस्टेंसिंग का और बाकी सब प्रकार का कोरोना के संकट काल में उसका पालन हम लोगों को करना है. उसका पालन करने के लिए वहां पर अनिवार्य कौन है और किसको और बुलाया जा सकता है, ये सारी बातें हम लोगों को सोचनी पड़ेगी. एक बात और आप ध्यान में ले लीजिए, यदि मुख्यमंत्रियों को सबको बुलाया जाता है और ये हेलीकॉप्टर से आते हैं, प्रधानमंत्री का हेलीकॉप्टर उतरने की व्यवस्था वहां पर होगी. अयोध्या में कोई बहुत बड़ी व्यवस्था है नहीं, तो एक समय में वहां पर इतने सारे लोग आ सकेंगे कि नहीं, यह भी मुझे प्रश्न है. अभी प्रातः काल से हम लोगों की बातचीत चल रही है, इसलिए किसे बुलाया जाए न बुलाया जाए, हाथ जोड़ करके उनसे प्रार्थना की जाए, या आना ही है तो पूर्व दिन आ जाए. उस दिन आना और जाना ये सुरक्षा की दृष्टि से अन्य लोगों के लिए संभव नहीं होगा. इन सब बातों का विचार करके जो आ सकेंगे उनका स्वागत ही रहेगा. बाळासाहेब ठाकरे जी की इस सारे कार्य में अत्यंत अहम भूमिका रही और उनके भीतर जो एक जज्बा था स्वाभिमान का, वह वास्तव में जिसकी प्रशंसा कितनी भी की जाए तो भी कम है, इस प्रकार का था. इसलिए हम उनकी तो बहुत प्रशंसा करते हैं. तो स्वाभाविक ही उद्धव ठाकरे को आप क्या कहेंगे, जिस तरह से वो अभी कांग्रेस और एनसीपी के साथ है, तो वो आना. मैं अभी राम मंदिर के लिए बोल रहा हूँ. राम मंदिर के संदर्भ में जो कुछ है आप मुझे पूछ लीजिए, क्योंकि ये सारे ये विषयांतर हो जाएगा. सर, राम मंदिर आणि राजकारण देशाचं वेगळं असा आहे. सगळा मंदिराचा आरंभ झाल्यापासून कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 3.5 वर्ष असं आहे. इतकी वर्ष जे होतं ते त्या पत्थरांना कोरण्याचं, दगडांच्या घडाईचं काम चालू होतं. 40% काम ते झालेलं आहे. तरी पण आता आम्ही मंदिराचा विस्तारच बदलून टाकलेला असल्यामुळे इतका वेळ लागणं स्वाभाविक आहे. मी सांगेल 3 वर्षाच्या आत, 3 वर्ष लागायला नको, पण असे काही काही गोष्टी आपण वेळेवरती आपल्या हातात नसतात, हे धरून 3.5 वर्ष आम्ही सांगतो. असं कुठलंही वेगळेपण नाहीये, भारतीय परंपरेतलंच हे सगळं आहे. फक्त एक गोष्ट मात्र आहे निश्चितपणे, हे झालं मी मंदिरापुरतं बोलतोय. नंतर याचा जो परिसर विकास होणार आहे, सामान्यतः 70 एकर जमीन याच्याकडे आहे ट्रस्टकडे. परवा मी एक मुद्दा मांडला की आपण त्याचा व्यापक थोडा विस्तार करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला सगळी कामं करता येतील. 108 एकर भूमी त्या ठिकाणी संपादित होण्याची शक्यता आहे. 108 एकर, त्यातली काही आम्हाला दान म्हणूनही मिळेल,
काही आम्हाला विकत घ्यावी लागेल, ते सगळं करू, थोडा विस्तार करू. आणि त्या 108 एकराच्या परिसरामध्ये तुम्ही असं धरा की 8 एकरामध्ये मंदिर होईल आणि 100 एकराचा हा परिसराचा जो विस्तार असेल, त्यामध्ये मुद्दा असा मांडला की देशातल्या प्रत्येक प्रांतातल्या व्यक्तीला असं वाटावं की हे माझंच ठिकाण आहे, अशी काहीतरी वास्तू तिथे होणार आहे. केरळमधल्या व्यक्तीलाही वाटलं पाहिजे की माझ्यासारखं काहीतरी आहे, महाराष्ट्रातल्या व्यक्तीलाही वाटलं पाहिजे, कर्नाटकला, म्हणजे संपूर्ण देशाचं प्रतिबिंब त्या परिसरामध्ये पडलं पाहिजे, अशा प्रकारचा एकंदर दृष्टिकोन है. के लिए वो स्वयं इतना कर रहे हैं जितना कोई भी नहीं कर सकता था. उसमें से भी रोज भोजन के लिए समय निकालते हैं ना, रोज कहीं भी कोई आवश्यकता होती है तो मीटिंग्स करते हैं ना. उसी प्रकार 5 घंटों में जाकर के आकर के यदि एक ऐतिहासिक कार्य पूरा होता है जिसमें हमारा पूरा देश प्रसन्न हो जाता है, तो वो उनको करना चाहिए. उल्टे कोरोना के प्रसंग में लोगों का मनोबल बढ़ाने के लिए प्रसन्नता की एक लहर निर्माण होनी चाहिए. उस दिन आप देखेंगे एक प्रसन्नता की लहर फैलेगी, क्योंकि केवल मोदी जी वहां पर जाकर के पूजन नहीं करने वाले हैं. हम लोगों की योजना यह है कि सभी लोग अपने अपने घरों में, अपने अपने मंदिरों में उस समय उत्सव मनावे, क्योंकि ये कोरोना से हम हारेंगे यदि हमारा मनोबल गिर गया. और इस मनोबल को बनाए रखने के लिए प्रसन्नता की भी लहर निर्माण करनी चाहिए. ये प्रसन्नता की लहर निर्माण होगी, कोरोना का संकट भी टलना आरंभ हो जाएगा. ढांचे को गिराने में